पावसाची माझ्यासोबत कोणत्या जन्माची दुश्मनी आहे ना हेच मला कळत नाही. आता मी असं का म्हणते ते मी तुम्हाला पुढं सांगते. तर आज मी ना गोधड्या धुवायला घेतलेल्या होत्या. तर मशीनमुळे गोधड्या धुवायचं ना खूप सोपं होतं. ना पिळावं लागत ना काही करावं लागत, डायरेक्ट ड्राय होऊन निघतात. तर आज सगळ्या गोधड्या धुवायच्या होत्या म्हणून ना सगळ्या एक एक करून टाकत होते मी. गोधड्या धुवून माझ्या इथं तयार झालेल्या होत्या वाळण्यासाठी आणि मी ना बऱ्याचशा गोधड्या वाळायला पण टाकल्या. माझ्या गॅलरीमध्ये सगळ्या गोधड्या बसणार नाहीत म्हणून माझ्या मैत्रिणीच्या गॅलरीमध्ये सुद्धा मी गोधड्या नेऊन टाकल्या. तर आम्हाला सुतक आहे त्यामुळे घरातले सगळ्या ब्लँकेट गोधड्या सगळं काही धुवून काढायचं आहे. त्यासाठीच मग मी आज सुरुवात केलेली आहे. आज ऊन होतं सकाळ सकाळ, जास्त कडक ऊन नव्हतं पण होतं. तर मी तेव्हापासून मला समजलं ना की ह्या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या आहेत, म्हणजे आपल्या हाडांसाठी आणि आपल्या केसांसाठी. तेव्हापासून मी डीमार्टमधून ना या बिया आणते आणि ह्या खूप स्वस्त पडतात डीमार्टमध्ये. तर त्या जर भाजून नाही ठेवल्या ना ते अशा खराब होऊन जातात. माझ्या ह्या न भाजलेल्या बिया होत्या त्या पहा किती खराब झाल्या होत्या. म्हणून मी म्हटलं आज ना ह्या सगळ्या बिया आहेत ना त्या भाजून ठेवायच्या आणि रोज एक एक चमचा ह्या बियांचा सगळ्यांनीच खायचा. तर सलग 1 महिना मी हे ना खाऊन बघणार आहे रोज आणि मी पाहणार आहे की माझ्यात काय फरक पडलेला आहे केसांमध्ये वगैरे. कारण माझा हेअरफॉल खूपच होतोय आणि खूप काय काय ट्राय करून झालेला आहे. आता हा पण ऑप्शन मी ट्राय करणार आहे. तर ह्या बियाणा मी अशा गरम करून ना ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवल्या आणि वरच्या आवडीचे हे मखाने आहेत जे मला सापडले डब्यामध्ये, ते पण म्हटलं असे छान बनवून ठेवूया. तर मस्त असे मसाल्याचे मखाने त्याला बनवून ठेवले आणि आता घरी आल्यावर जेव्हा हे मखाने पाहिल ना तेव्हा तो ना खूप खुश होईल आणि 2च दिवसात हे सगळे फस्त करेल. कारण हा प्रकार त्याच्या आवडीचा आहे आणि खूप टेस्टी लागतो हा. पावसाची माझ्यासोबत दुश्मनी आहे असं मी का म्हणाले ते सांगते. तर ना मी इथं गोधड्या धुतल्या आणि आज असं ना वातावरण झालं, सकाळी ऊन होतं आणि दरवेळेसच असं होतं मी जेव्हा गोधड्या ब्लँकेट काहीही धुईल ना तेव्हा ना पाऊस येणार किंवा पावसाचं वातावरण होणारच. आणि हे खरंच झालं, पाऊस ना दुपारी इथं धो धो पडायला लागलेला होता.